नमस्कार मंडळी, चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. कडधान्याच्या रेसिपी या शृंखलामधलं आजचं कडधान्य आहे अख्खा मसूर. अख्ख्या मसूरमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि फायबर असल्यामुळे वजन कमी करण्याकरता, रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्याकरता, पचनक्रिया सुधारण्याकरता आणि हृदयाचे आरोग्य निरोगी राखण्याकरता याचा खूप उपयोग होतो. चला तर मग आता रेसिपी बनवायला सुरुवात करूयात. प्रोटीन आणि भरपूर फायबरयुक्त आज मी तुम्हाला अख्ख्या मसूरपासनं मस्त असे डोसे दाखवणार आहे. इथे मी 2 वाटी भरून मसूर घेतलेले आहेत. ते 2 ते 3 पाण्यातनं स्वच्छ धुतलेले आहेत आणि आता मसूर बुडतील एवढं याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हे साधारण 3 ते 4 तास भिजत ठेवायचेत. मसूर छान भिजलेले आहेत. हे आता मी मिक्सरच्या भांड्यात घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं, 3 हिरव्या मिरच्या, 2 लसणीच्या पाकळ्या, 1 छोटा आल्याचा तुकडा घातलेला आहे आणि आता याच्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून हे छान वाटून घ्यायचं आहे. हे छान वाटून झालेलं आहे. आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त असं डोशाचं पीठ तयार झालेलं आहे. तवा तापलेला आहे आणि आता त्याच्यावर हे डोशाचं बॅटर घालत आहे. मस्त असा डोसा बनवून घ्यायचा आहे आणि त्याच्या सर्व बाजूनी तूप किंवा तेल सोडून खरपूस असा डोसा बनवायचा आहे. एरवी आपण अख्ख्या मसुरापासनं उसळ किंवा आमटी किंवा अख्खा मसूर बनवतो, तर म्हटलं आज जरा वेगळं असं काहीतरी बनवूया म्हणून मी डोसे बनवले आहेत. मस्त असा डोसा तयार झालेला आहे. याच्याबरोबर मी टिपिकल डोश्याची बटाट्याची भाजी बनवलेली आहे. त्याची मी रेसिपी तुम्हाला आधी शेअर केलेली आहे आणि छान अशी चटणी बनवलेली आहे. तर चटणीकरता मी 1 वाटी कोथिंबीर, अर्धा वाटी पुदिना, 2 हिरव्या मिरच्या, 1 आल्याचा तुकडा, 1 लसणीची पाकळी, अर्धा चमचा जिरं, 2 चमचे फुटाण्याची डाळ, पाणी आणि चवीनुसार मीठ घालून मस्त अशी चटणी बनवलेली आहे. हे बघा छान असा डोसा झालेला आहे. तर अशा प्रकारे सगळे डोसे बनवायचे आहेत. मस्त गरमागरम असे अख्ख्या मसुरापासनं छानसे डोसे तयार झालेले आहेत. त्याच्याबरोबर मी टिपिकल बटाट्याची डोशाची भाजी बनवलेली आहे आणि छानशी चटणी बनवलेली आहे. कडधान्याच्या रेसिपी या सिरीजमध्ये आज मी तुम्हाला अख्खा मसूर वापरून हे डोसे कसे बनवायचे हे दाखवलेले आहेत. तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. धन्यवाद. बाय बाय.